परत एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. आज आमच्यासोबत आहेत मिमिक्री आर्टिस्ट जे की परफॉर्म करणार आहे आपल्यासोबत. तर विचारूया आपण मिमिक्री म्हणजे कसं करतात, म्हणजे कसं पॉसिबल आहे एका माणसामध्ये, एका ह्या यंग आर्टिस्टमध्ये एवढे आवाज के अनबिलिव्हेबल वाटते. म्हणजे आपण असं डोळे झाकून जर आवाज ऐकले तर वाटेल की खरंच तो रिअलिस्टिक वाटतं. रिअलमध्ये समोर तो कॅरेक्टर आहे. म्हणजे ते ज्याची आवाज आहे ना, तो वाटेल आपल्याला की ते खरंच रिअलमध्ये थांबले. तर समीर, काही आपला विषय तुम्ही सांगता? तर माझं नाव शिंदे समीर शिवाजी. हां. मी प्रॉपर लातूर सिटीमधून बिलॉंग करतो. लातूर अच्छा. सिटी प्रॉपर इथलाच आहे मी. येस. तसं बघायला गेलं तर मी मिमिक्री 5वीला 5वीला होतो ना, मी हां, हां. 5वीमध्ये असताना तेव्हापासून मिमिक्री करतो. येस. मिमिक्री म्हणजे काय असतं जेव्हा मला माहीत पण नव्हतं, तेव्हा हां. मी मांजराचा आवाज काढत होतो. पहिला आवाज माझा मांजराचा आहे. अच्छा. म्हणजे असा इन्सिडेंट झाला होता असा की घराजवळ असं मांजरा येत जात राहता. हां. तेव्हा एखादी मांजर अशी बघितली आणि त्याने जर कधी आवाज काढला असा की बाबा मी आता म्हणाला तेव्हा म्हणत नव्हतो. हम्म. अच्छा. की अरे आवाज असा बापरे! बघून ते असं वाटत होतं की आपण पण शिकावं काहीतरी. मी हां. पहिला ॲनिमल पासून सुरू केलं होतं आवाज अच्छा. शिकण्यासाठी. हां. पहिला आवाज माझा फक्त मांजरीचा सुरू केलं होतं. तसं तर बोक्याचा आवाज आहे ही. मांजरीचा वेगळा असते. मांजरीचा असा असते. ही मांजरीचा आवाज. बोका आणि मांजर एक साथ मिळून जर भांडणं करायचं म्हणलं तर त्यांचं भांडणं कसं होईल? हां. ऐकायचं? ठीक येस. आहे. तरी मांजर आहे. हां. बोका आहे. आणि हात आहे माझा पण ही येस. मांजर बोका. ओके. हां. येस. फॉर एक्झाम्पल येस. तर बोका पहिलं मांजरीला म्हणते, मांजर म्हणते, बोक्याला राग येते. बोका म्हणते, काय? बोक्याची भावना आहेत. वाटते त्याला मांजरीची पण पण ही मला भावना. रिजेक्टेड का बरं? कशापायी? हां, तसं नसते. मग पुन्हा बोका म्हणते, मांजर म्हणते, लगेच दोघांचं होते भांडणं. भांडणं असले होते की ही भांडणं होते असं. अरे बापरे! खूप सुंदर, खूप सुंदर. अरे बापरे! ही फक्त मी एकदा शिकलो म्हणजे सुरुवात माझी इथूनच झालेली आहे. त्याच्यानंतर मध्ये घुसलो. मध्ये माझा एकदम लेजेंडरी माय माय फेव्हरेट नाना पाटेकर सर. त्यांचा आवाज शिकलो होतो. एक माझं क्वेश्चन पण हां, आहे. हां. तर आपण ना आपल्या ऑडियन्सला हं. म्हणजे हे कसं मिमिक्रीमध्ये म्हणजे कसं शिकायचं, म्हणजे मिमिक्री कुठून स्टार्ट करायचं हे पण आपण आधी सांगूया. त्यानंतर आपण सर्व कॅरेक्टर मी घेणार आहे नाव, त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ना ते हां. परफॉर्म करणार हो, आहात. चालेल. तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे ना? हं. तर तुम्हाला माहीत असेल की मला पण काही आवाज येतात. अरे लेजेंड काही आवाज येतात काही फक्त. नाही. हां. खूप खूप काही आवाज येतात. म्हणजे तेवढे परफेक्ट येत नाहीत. हं. पण जेव्हा ह्याला पाहिलं होतं मी, एका जागी पाहिलं होतं. हं. आमचं भेट तिकडेच झालेली आहे. फर्स्ट टाईम येस, गॅलेक्सी मॉल. फर्स्ट टाईम गॅलेक्सी मॉलमध्ये झालेली आहे. मला माहीत नव्हतं का हा पोरगा, काम करणारा एक पोरगा, साधं काम म्हणजे पगार पण तेवढी, म्हणजे जेवढी म्हणजे सध्याच्या काळामध्ये जे झाले ना. उदरनिर्वाहासाठी जितके लागेल तितके बस. हां, तेवढी यांची आहे. तर त्यावेळेस त्यांना भेटलो मी. भेटल्यानंतर समीर मला एकानं सांगितलं, की हा पोरगा असं-असं आर्टिस्ट आहे. आवाज खूप छान काढतो. शाहरुख सर. शाहरुख सरांनी थ्रू मला माहीत झालं. तर त्यावेळेस मग मी विचारलं ह्याला, की खरं आहे का? परफॉर्म करतोस का? तर एक ओपन माईक होता गॅलेक्सी मॉलमध्ये. ओपन माईक चॅलेंज. येस. तर त्या ओपन माईकमध्ये ह्याला सोडला मी स्टेजवर. स्टेज खाणारा पोरगा हाच होता त्यावेळेस. समीर, फर्स्ट आपल्याला नाना पाटेकर सरांची आवाज काढून दाखवणार आहे. सो प्लीज एक टॉपिक देतो मी. हं. चालेल ना? हां, चालेल. कोणताही असं खाण्यापिण्याचा टॉपिक असू द्या हं. किंवा तुमच्या हिशोबाने जे पण. गो. नाना पाटेकर. हं. तर टॉपिक राहील द बॉयज. बॉयज आपल्या मुलांवर. येस. सध्या पोरांची मानसिकता काय आहे ती? हं. कामाला जाणं, कामावरून घरी येणं, फलाणे बिस्तानं हे चालू आहे जे आहे ते. तर त्या टॉपिकवर बोलूत आपण. Yes. त्या टॉपिकवर जर नाना पाटेकर त्याच्यामध्ये सफर करत असते आता. त्यांचं आता वय झाले, लेकरं बाळं मोठे सगळे झाले त्यांचे काय नाही. त्यांनी हां. आता संसारिक माणूस झाले. हं. पण आता त्याने जर आपल्यामध्ये असेल त्यांनी सफर करत असते तर आता त्यांची काय हाल असते. त्यांनी जात असते सकाळ सकाळी कामाला.
पण त्यांची इच्छा नाही कामाला जायची तरी पण चालेल. अच्छा है, बहुत अच्छा है. कुछ भी अच्छा नहीं है लेकिन अच्छा है बोलना पड़ता है. आदत है, क्या करें. बहुत बहुत अच्छा है. अभी जाता हूँ काम को, आता हूँ शाम को. वहां पर वो मैनेजर बहुत बहुत बुरा वक्त चल रहा है भाई. काम को जाना पड़ता है, काम से आना पड़ता है, खाना पड़ता है, सोना पड़ता है, बस. और क्या है जिंदगी, क्या है. हाँ, अगर जिंदगी है तो मुझे मौत से गले लगाना बहुत 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 ही अच्छा लगेगा. बहुत अच्छा है. हे इरिटेशन जे आहे ती नाना हा, पाटील हा, हा. म्हणजे बॉयज आता आजकाल नुसतं इरिटेट होत चालेत. अच्छा, हम्म. खूप सुंदर, खूप सुंदर. यानंतर SRK शाहरुख खानची आवाज. शाहरुख खान आता शाहरुख खान म्हणल्यावर रोमॅन्स फक्त ओनली असं प्रेमाच्या गोष्टी. हम्म, हम्म, हम्म. ठीक आहे तर ए आ, ए चुम्बेलाल, ए चुम्बेलाल, जानते हो मोहब्बत क्या होती है, इबादत क्या होती है, हाँ? और शिद्दत क्या होती है. ए आ, मैं आंखें बंद करता हूँ तो तुम्हें देखता हूँ, मैं आंखें खोलता हूँ तो तुम्हें देखना चाहता हूँ. नैना, तुम सिर्फ मेरी हो नैना. मैं जानता हूँ मैं सनी देओल के रूट में घुस गया हूँ. तुम सिर्फ मेरी हो. सॉरी. हाय हाँ. अरे वा वा वा, सुंदर असं खरंच म्हणजे रिअल असं वाटतं एकदम. यानंतर निळू फुले. हो लेजंड लेजंड्स. पाखरू एक नंबर दिसेल वाड्यावर गेला. पण बाई येताना तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोबत आणू नका. वाटलं तर एकटं या. आपण बसून गप्पा गोष्टी करू. तुमच्या अडचणीचं काय निवारण आहे ते बघू. बाकी गावामध्ये पाखरं एकदम एक नंबर येणार. त्यांच्या चारा पाण्याची आपण व्यवस्था करू. मी या गावचा उपाशी सरपंच, अरे सॉरी उपसरपंच. तर उपसरपंच असल्यामुळे या गावामध्ये जे काय गोष्टी घडतात त्या गोष्टीची मला जाणीव आहे. म्हणून तुम्ही एक काम करा, बाई तुम्ही वाड्यावर या. Clap. खूप छान, खूप छान. त्याच्यानंतर डॅनी. डॅनी. हो Yes. डॅनी एका फ्लो मध्ये जावं लागलं आपल्याला. अच्छा. डॅनीचा आवाज काढण्यासाठी Yes. पहिलं सनी देओलचा काढावं लागेल. ठीक आहे. हा सनी देओल. तर सनी देओल येते आणि सनी देओल ते घातक पिक्चर मधले डायलॉग आहे बघा ते. येस. त्या पिक्चर मध्ये पहिल्या डॅनी पासूनच सुरुवात करूत आपण. ओके. त्यांचे कॉम्बिनेशन मध्ये सनी देओल. यह मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है. यह ताकत खून पसीने से कमाए हुए रोटी की है. मुझे किसी के टुकड़ों पे पलने की आदत नहीं. पिंजरे में रहकर तो कुत्ता भी शेर बन जाता है कातिया. तू चाहता है मैं तेरे सामने भौंकूं, तू कहे तो काटूं, तू कहे तो भौंकूं. डॅनी. काशीनाथ तेरा बाप कुत्ता है, तो कुत्ते का पिल्ला है पिल्ला. खूप भारी, खूप. प्रकाशराज. प्रकाश राज सिंगम पिक्चर मधले विलन ना. येस. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. कल भी पुलिस फोर्स को लेके आ गया एक अकेले को मारने. ये हीरो नहीं ये विलन है. अरे वीओ तुम चाय खो. अरे डीजीपी समझा इनको ये लोग क्या कर रहे हैं. अरे वा वा. अजय देवगन. अजय. हवे तो अपडोले लूटा, खेलों पे कहा दब था, मेरी किस्ती थी डूबी वहां, जहाँ पाली कब था, बोलो जुबा केसरी. और अरे सॉरी अरे कॅरेक्टर में चला गया. सॉरी. ओके ओके ओके. दादा कोंडके. दादा कोंडके. या मायला हून अगं मावशे, अगे एक नंबर लावून ठेवले. या मायला हवेत तरंग लाले का लावून ठेवले का कळला गेले तर मायला हून पण एक नंबर केले बघा. अरे वा 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 वा. कवट्या महाकाल. हो कवट्या महाकाल. उचला त्या फुलवालीला उचला. गंगे गंगे कुठं चालीस तू. त्या फुलवालीला लवकर उचल. लक्ष उचलती शिटी वाजवती शिटी. अरे वा वा वा, खूप सुंदर.
आणि नवाजुद्दीन सिद्दीकी नवाजुद्दीन सिद्दीकी ठीक आहे. फेवरेट कॅरेक्टर. माझं पण फेवरेट. इसकी माँ का नवाजुद्दीन सिद्दीकी. मैं 15 मिनट तक अपनी सांस रोक सकता हूँ, मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ। इसकी माँ का, बाप का, दादा का, भाई का, सबका प्यार देगा तेरी सिमरन को मैं। अरे वा वा वा. अमजद खान. अमजद खान. गब्बर सिंग माहित आहे सगळं. गब्बर सिंग. कितने आदमी थे? समा म्हणते. दो सरकार. तो वो 2 थे और तुम 3, फिर भी वापस आ गए खाली हाथ। क्या सोच के आए थे? हाँ, क्या सोच के आए थे? सरदार खुश होगा, शाबाशी देगा, क्यों? अरे ओए सांभा, कितना इनाम रखे है सरकार हम पर? पूरे 50,000। सुना? पूरे 50,000। हा खूप सुंदर. सलमान खान. सलमान. छेदी सिंह, वरना हम तुम्हें इतने छेद करेंगे कि कंफ्यूज हो जाओगे सांस कहाँ से ले, और जानते हो. आता आपण जाऊया कार्टूनचे कॅरेक्टर मध्ये. हो. मोटू पतलू आहे, लहान मुलांना खूप आवडतात. त्यांची व्हॉइस मिमिक पण खूप छान, ऐकायला पण छान वाटते. ते ऐकूया आपण. हो ठीक. यस. तर मोटू पतलू म्हणले तुम्हाला कोणत्या कॅरेक्टरचा आवाज ऐकायचा? तुमची इच्छा असेल. कोणत्या कॅरेक्टरचा म्हणजे कोणत्या म्हणजे असं सगळे येते? कॅरेक्टर भरपूर आहेत ना, सगळ्या कॅरेक्टरचे आवाज काढू शकतो आम्ही. अरे वा एकदा वा मोटू वा. आणि पतलूचा नाही, त्या पोलीस वाला आहे चिंगम सिंग. चिंगम ना. ठीक आहे. स्टॉप इन द नेम ऑफ लव. इंस्पेक्टर चिंगम की चगुल से बचना इम्पॉसिबल. बोले तो इम्पॉसिबल. रुक जाओ, तुम्हें कानून की कसम, भारत माता की कसम, आगमा. अरे वा वा वा. मोटू. अरे चिंगम सर, अरे खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जलती, तुम कुछ सोचो। अरे मोटू, अरे मैं तो मोटू हूँ, पतलू कहाँ है? आता पतलू. अरे पतलू, सॉरी, फ्लो में चला जाता हूँ. 1 मिनिट. अरे मोटू, ये क्या कर रहे हो? भागो वहां से, वो तुम्हें फंसा रहे हैं. अरे ये सब उनकी चाल हो सकती है मोटू. अरे वा वा वा. खूप सुंदर, खूप सुंदर. ऑगेन द कॉकरोचेस म्हणली. मोटू पतलू म्हणले राहिले की कॅरेक्टर्स. किती कॅरेक्टर्स आहेत? खूप जण डॉक्टर आहेत. झटका, सायंटिस्ट आहेत. सायंटिस्ट आहे, डॉक्टर झटका, डॉक्टर झटका. घसीटा रामा, अजून काढा ना, मला पण कॅरेक्टरचे नाव थोडं माहिती नाही. डॉक्टर झटका. यस. ओए मोटू, मेरे प्रा, मेरे पाई, ओए देख मैंने तेरे लिए क्या बनाया, ओए ओए देख, आ जा, ओए नवीन गैजेट खुला है यहाँ पे, लेकिन उसका तू इस्तेमाल करते वक्त कोई लफड़ा मत कर दियो। अरे वा वा. आणखी दुसरा. आणखी घसीटा राम. मामुड़ी, मेरा 20 साल का तजुर्बा ये कहता है ये मोटू पतलू है क्या होगा, कसम उड़ान चलेगी। अरे वा वा वा. मग आणखी आणखीन मोठू पतलू मधले जॉन. जॉन बने. जॉन. छोटा डॉन. ए, जॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन. अरे ये क्या किया? अरे जाके मोटू पतलू को पकड़ो। अरे ये सब नहीं करना था, ये मोटू के बच्चे को मैं नहीं छोड़ूंगा। लगेच त्याच्या साईडचे ते 2 पार्टनर पार्टनर. ते म्हणतात वाह वाह बॉस, क्या कविता की है। अरे कविता को छोड़ो, मोटू पतलू को पकड़ो। ठीक है बॉस, हम अभी जाके पकड़ते हैं। अरे वा 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 वा. खूप सुंदर. कमाल कमाल. समोर जर ऐकत असला ना, भाई साहब, रिअल वाटते. रिअल कानावर विश्वास, म्हणजे विश्वास होत नाहीये की खरंच. हा. ॲनिमल. ॲनिमल मध्ये. यस. ॲनिमल मध्ये एक एकदम इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. मी लहान होतो तेव्हा लहानपणी ज्या गोष्टीचं मला एकदम असं इरिटेट व्हायचं, मग इरिटेट लय होत होतं एका गोष्टीचा. मच्छर. लय इरिटेट. ओळखून घेतो. तुम्ही पण होत होतो ना? यस. मच्छर येता जाता गोई 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 करायचं. मग मी एक ठरवलं की यार आपण इतके आवाज शिकू शकतो, तर मच्छराचा का शिकू शकत नाही? हा. इतके पॉसिबल आहे, मच्छर का नाही? Yes. मग मी ट्राय केलो. एक 3 दिवस लागले मला मच्छरचा आवाज शिकायला. तुम्ही कधी ऐकायला पण नसताल माणसाच्या आवाजामध्ये असं मच्छराचा आवाज माणसाच्या तोंडातून कधी ऐकायला पण नसताल ना. यस. Ah, आज ऐका.
रिअल वाटते भाई साहब खतरनाक. मला असं करतात फॉड दिशा. रिअल असं वाटलं, "अरे, काय चाललंय अरे बापरे." हा झोपताना एक मच्छर असतो ते हा continue मित्रांसोबत तसं फिरत चालू असते आमचं. मित्र एखादं झापड बी खाल्लं होतं फड. हा सॉरी मी म्हणलो. असतो. अरे बापरे छान. आणखी काय अॅनिमल मध्ये? ॲनिमल मध्ये दुसरं म्हणलं तरी म्हैस. म्हशीचे भांडणं लावून देतो आम्ही गावात. आजोळला गेल्या म्हशीचा आवाज. ही आवाज ऐकून त्या म्हशीला वाटतं ही मला बोलवले, पण त्यानं जेव्हा त्याच्याकडे जाते तेव्हा त्याला कळते ह्याने मला बोलू ना गेले. मग ह्याला वाटतं त्यानं मला येड्यात काढले. मग ती एकमेकाला मारा सुरू करते. भांडणं लावून द्यायचं. बापरे. समीर, जर मला कोणते आवाज शिकायचे असेल तर कसं शिकणार आपण? तुम्हाला शिकण्याची गरज नाही ना, कारण तुम्हाला ऑलरेडी आवाज येतात. आपल्या ऑडियन्स मधून जर कोणाला शिकायचं असेल आपल्या ऑडियन्स इच्छा असेल तर हम्म. एवढं सांगू शकता की आवाज शिकणं म्हणजे असं शिकू शकत नाही माणूस आवाज. सहसा फॅक्ट आहे, शिकू शकत नाही. जर आपली इच्छा असेल तर काही करू शकते, ते नाही. हम्म. पण जर शिकायची इच्छा असेल तर आपण भरपूर काय असं बेसिकली आवाज खूप काय काढू शकतो. आपण लहानपणापासून आवाज काढतच यायला. Yes. जसं की कुणाला जर आपल्याला एखाद्याला फोन लावायचा असेल तर आपण आवाज बदलून भरपूर वेळेस बोलला. तुम्ही बोलला, नॉर्मली पीपल ज्यांना येत नाही त्यांनी पण बोलले. आता कुणाला आपल्याला बोलायचं की हॅलो, ह्याचाच आवाज काढून बोलायला चको आपण का ही आता माझा नॉर्मल आवाज, तर मला दुसरा Yes. आवाज कुठं आहेस बाबा, अरे मला तुला बोलायचं जरा कुठे ही असं आपण भरपूर हा. वेळेस केला की भरपूर वेळेस प्रॅक्टिस ही आपल्याला न कळत गोष्टी आहेत, जी आपल्या हातातून आहेत पण माहित नाही आपल्याला. आहेत पण माहित नाही. जसं की आता आपल्या ऑडियन्स मध्ये कुणाला ते शिकायचे आवाज, तर पहिल्यांदा काय करावं लागेल माहिती आहे का? निगा, एका गोष्टीची आवाजाची निगा. पहिलं तर हम्म. की जास्त तेलकट खाणं वगैरे तुम्हाला पण माहितच असेल. आवाज खरखर करणं ही ती प्रॉब्लेम्स होत असतात. काही गोष्टी अवॉइड कराव्या अवॉइड लागतात. करावं लागतात. त्यामुळे आता जसं की नाना पाटेकर उदाहरणामध्ये आता हे माझा आवाज आ गए मेरी मौत का तमाशा देखणे, तर आता नाना पाटेकरचा आवाज आ गए मेरी मौत का तमाशा देखणे मध्ये मिडल मध्ये माझा पण आवाज आहे, हा, पण दिसून येत नाही का? दिसून येत नाही. तर नाना पाटेकरच्या आवाजामध्ये बाकीच्या गोष्टी व्हायब्रंट आहे. नाना पाटेकरच्या आवाजामध्ये एक व्हायब्रेशन आहे, व्हायलेन्स आहे, येस. व्हायलन्स पण आहे. आणि व्हायलन्सच्या सोबत सोबत एक चढ उतार आहे, जी आपल्याला समजायला पाहिजे. ती कधी समजणार ना, जेव्हा आपण या रूट मध्ये जातो. आपण या रूट प्रॅक्टिस जेव्हा आपण पहिली पायरी चढतो, ती पहिली पायरी चढत चढत जेव्हा आपण टॉपला जात असतो तेव्हा आपल्याला कळत नाही की मिडल पर्यंत काय. पण आपल्याला सफर करावंच लागते त्या गोष्टीचा. आणि प्रॅक्टिस करत करतच माणूस परफेक्ट होत जातो. अच्छा. तसं बघायला गेलं तर जेव्हा आपल्याला जर व्हॉइस एखादी व्हॉइस शिकायची आपल्याला, तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर स्वतःची व्हॉइस खराब होऊ द्यायची नाही, पहिली गोष्ट. कारण सकाळ सकाळी माणूस उठते, ही आवाज असा आहे आपला, तर सकाळी उठून कसा होते, मला पाणी पाहिजे, ही आवाज बदलते आपला. थोडासा बाज. बास जास्त येते व्हॉइस मध्ये, व्हायब्रेशन पहिलं. येस. स्वतःच्या आवाजाची काळजी घेतली पाहिजे. Yes. आणि दुसरं म्हणजे व्हायलन्स जे असते, आपण किती जोरात बोलतो, किती दमानं बोलतो, आणि ज्याची कॉपी करायची कॉपी, त्याच्या आवाजामध्ये किती बेस आहे, किती व्हायब्रेशन आहे, आणि किती चढ उतार आहे. जसं की आता नाना पाटेकर उदाहरणार्थ, आता ऑडियन्सला सांगायचं म्हणजे आता खुलून सांगावं लागेल ना, हा. येस. की आपल्याला जर असं एखाद्याचा आवाज कॉपी करायचा आहे, तर कॉपी करते वेळेस आता नाना पाटेकरचा आवाज आपल्याला शिकायचे. आणि पहिल्यांदा मी नाना पाटेकरचा आवाज शिकला, आणि त्यांचाच आवाज पहिलं कोण पण जे पण मेमिक्री आर्टिस्ट आहे पहिलं तिथूनच आवाज शिकलेले असतात. Right, तुम्हाला right. पण चांगलीच माहिती असेल याची. Yes. कारण तुम्हाला पण नाना पाटेकरचा आवाज तुम्ही पहिल्यांदा शिकला. मग नाना पाटेकरच्या आवाजामध्ये शिकायचं जर म्हटलं तर पहिलं त्यांचं हसण्याची नोट, त्याच्यामध्ये 3 टाईप आहेत. एक तर दबाव, प्रेशर आहे, ही प्रेशर. हा. आणि दुसरं त्यांच्या आवाजामध्ये एकदम चढ उतार आहे, राईट. चढ उतार सेकंड. आणि थर्ड मध्ये जर बघायचं म्हणलं तर व्हायब्रेशन आहे. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. आपल्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा मिक्स कॉम्बो व्हायब्रेशन केल्याच्या नंतर नाना पाटेकर सरचा आवाज तयार होते. ही लोकांना सांगितल्याच्या नंतर कळते की मिमिक्री सोपी नाही, प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस करावीच लागते. आणि ती प्रॅक्टिसच्या खोल पार असं तळापर्यंत जाण्यासाठी ना, पहिलं त्याचा पहिलं तमाशा बघावाच लागते आपल्याला आपल्या प्रॅक्टिसचा. छान. पहिलं हे डायलॉग खूप छान. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. लेजेंडरी. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. तर ह्याच गोष्टी म्हणजे लातूरमध्ये किती कलाकार आहेत, खूप आहेत. आणखी किती मला भेटतील माहित नाही. आज आम्हाला समीर हा भेटला, कोइन्सिडेंटली भेटला होता गॅलेक्सी मॉलमध्ये. आज आपण त्यांना ऐकतोय.
मला खूप छान वाटतं असल्या लोकांना म्हणजे एक्सप्लोजर द्यायला. बिकॉज ऑफ हे आर्टिस्टवरी नाही जाणार तर कोणी जाणार. हो ना. लातूरसाठी जे जे नव्हतं ते लातूरला हवं. सो खूप छान वाटलं मला समीरला या प्लॅटफॉर्मवर बोलवायला एवढं छान वाटलं. आणि तुमच्यासमोरही प्रेझेंट कसं वाटलं, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं हे मिमिक्री? तुम्हालाही म्हणजे नक्कीच ह्या गोष्टी शेअर झाल्या पाहिजे, नक्कीच ह्या गोष्टी व्हायरल झाल्या पाहिजे. समीरसारखे आर्टिस्ट लाईक प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे, मोठा प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. लातूरचे आहेत आपण, त्यासाठी प्लीज नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण शेअर करा आपल्या फॅमिलीसोबत. फॅमिली ही सुद्धा ऐकू शकते ह्या गोष्टी. हो. फॅमिली, लहान मुलं ऐकू शकते, खास करून ज्यामधून लहान मुलं. येस, ज्या मुलांना काही शिकायला जर भेटलं तर खूप सुंदर गोष्ट आहे. समीर, तुला कसं वाटलं ग्राउंड लेवल पॉडकास्ट? पॉडकास्ट थोडक्यात पॉडकास्ट म्हणण्यापेक्षा सरळ जी ग्राउंड लेवलला आर्टिस्ट आहेत तिथं आपल्या लातूरमध्ये हायडन आहेत ग्राउंड लेवल आर्टिस्ट, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी असल्या एवढं म्हणू शकतो मी. कारण करणारे खूप आहेत, प्रयत्न करणारे पण खूप आहेत आणि Yes. त्यांची इच्छा पण आहे पुढे जायची, पण त्यांच्यासाठी एक रूट नाही, एक मार्ग नाही. आणि ते मार्ग, ती रूट जी आहे ती तुम्ही निर्माण करला त्यांच्या पुढं. ही खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. जितके पण आर्टिस्ट आपल्या लातूरमध्ये आहेत, येस. अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्यासारखे पॉडकास्ट किंवा असं ग्राउंड लेवलचे घेणारे तुम्ही इथं आहोत. आमच्यासाठी फक्त. तुम्ही आहो म्हणून आम्ही आहो. हम्म. येस, बस. थँक्यू सो मच. आणि हो, थँक्यू सो मच ग्राउंड लेवल. ओके, वेलकम, मोस्ट वेलकम. सर्वांचं वेलकम आहे. आणखी कोणी आर्टिस्ट जर असेल त्यांनाही मी इथे परत आणण्याचा प्रयत्न करेल अशा वेगवेगळ्या आवाजमध्ये. हो, पुढच्या वेळेस आपण नक्कीच एकदा भेटणार आहोत न्यू व्हॉइसेसमध्ये. आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा, फ्रेंड्ससोबत, लहान मुलांसोबत, ज्यामुळे असल्या स्किल डेव्हलप होण्यासाठी हेल्प होईल. अशा गोष्टी तुम्ही शेअर करा प्लीज. थँक्यू सो मच.